हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण चटणीची एक रेसिपी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण कारळ्याची किंवा कोरट्याची चटणी बनवणार आहोत. आयुर्वेदात कारळं किंवा कोरटं हे केसासाठी आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी असं समजलं जातं. कारळं हे पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी म्हणून गुणकारी ठरतं. तर अशा या कारळ्यापासून ही चटणी आपण बनवणार आहोत. तर ही कारळ्याची किंवा कोरट्याची चटणी जी आहे ती कोल्हापुरात खूपच प्रसिद्ध आहे. अगदी घराघरात ती बनवली जाते. तर अशी ही कारळ्याची चटणी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. कारळ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला कारळं भाजून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. या ठिकाणी एका छोट्या वाटीनं 1 वाटी होईल इतकं कारळं घेतलेलं आहे. कारळं आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. काही वेळेला त्याच्यामध्ये मातीचे कण असण्याची देखील शक्यता असते. मी कारळं स्वच्छ निवडून घेतलेलं आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. कारळं उडायला लागेपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. त्याचा चट चट असा आवाज यायला लागतो. त्यावेळी आपलं समजायचं की कारळं आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आपण ज्यावेळी तीळ भाजत असतो तर तीळ आपले लगेच भाजून होतात. तीळ भाजण्यापेक्षाही थोडासा जास्त वेळ कारळं भाजण्यासाठी म्हणून आपल्याला लागणार आहे. 50% होईल इतकं कारळं भाजत आलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतके जिरे ॲड करणार आहे. जिरे देखील आपल्याला या कारळ्यासोबतच थोडीशी अशी भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळं चटणीला टेस्ट जी आहे ती भाजलेली छान टेस्ट येईल. 7 ते 8 मिनिटात कारळं आणि त्याचबरोबर जिरे व्यवस्थित भाजून होतील. गॅस जो आहे तो मी आता बंद केलेला आहे आणि हे कारळं आणि जिरे मी कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेणार आहे. ते आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. यानंतर मी या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतके तीळ घेतलेले आहेत. तीळ घेताना पॉलिशचे तीळ किंवा रेग्युलर तीळ कोणत्याही प्रकारचे तीळ घेतले तरी देखील चालेल. तीळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाहीये. मंद आचेवर तीळ उडायला लागेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि तीळ भाजून झाल्यानंतर आपण जे काही कारळं आणि जिरे गार होण्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्यावरच आपण तीळ देखील ऍड करणार आहोत, जेणेकरून तीळ देखील गार होतील. 10 ते 15 मिनिटात हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे गार झालेले आहेत आणि ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. यानंतर मी हे सगळं अर्धवट असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ते खूप आपल्याला पावडर करायची नाहीये. चटणी आपल्याला थोडीशी मोठी अशी ठेवायची आहे. त्यामुळे मी खूप पावडर केलेली नाही. खूप पावडर जर करायला गेलं तर काही वेळेला त्याला तेल सुटण्याची देखील शक्यता असते. म्हणून पावडर करायची नाहीये. आता हे अर्धवट असं बारीक झालेलं जे काही मिश्रण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. यानंतर मी या ठिकाणी 3 टेबलस्पून होईल इतका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. भाजलेलं सुकं खोबरं आहे ते घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. खोबऱ्याबरोबरच आपण 8 ते 10 होतील इतक्या लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ती देखील या खोबऱ्यासोबत आपण ॲड करतोय आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. खूप सारं बारीक करायचं नाहीये. गोळा होता कामा नये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तर मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. यानंतर आपण बाजूला ठेवलेले बारीक केलेले कारळे जे होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊयात. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, त्याचबरोबर चवीसाठी म्हणून लाल तिखट ऍड करायचं आहे. याचबरोबर पाव टेबलस्पून होईल इतकी साखर घेतलेली आहे, ती देखील मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. कोणत्याही चटणीच्या प्रकारामध्ये साखर जर ऍड केली तर चटणीचा स्वाद आहे तो आणखी वाढतो. तर अशा प्रकारे हे सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर परत एकदा आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. यानंतर मी तयार चटणी जी आहे ती टेस्ट करून पाहिली तर मला तिखटाचं प्रमाण कमी वाटलं. म्हणून परत एकदा मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. या ठिकाणी मी लाल मिरची पावडर जी होती ती कलरसाठी जी वापरलेली. तुमचं जसं तिखट असेल त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करायची आहे.
परत एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर फायनली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि ती आता मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. कोणत्याही प्रकारच्या चटण्या असू देत, तर त्या साठवण्यासाठी आपण शक्यतो काचेचं किंवा चिनी मातीचं जे काही भांडी असतात, तर त्याचा वापर करायचा. त्यामुळं चटणीबरोबर कोणतीही केमिकल रिएक्शन होत नाही आणि त्या जास्त दिवस टिकल्या देखील जातात. अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. चटणीचं टेक्स्चर ठेवताना आपल्याला ते थोडंसं असं मोठं ठेवायचं आहे. खूप पावडर त्याची बनवायची नाहीये. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी म्हणून ही चटणी अतिशय टेस्टी लागते. तर ही होती आपली आजची कोरट्याची किंवा कारळ्याची चटणी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.